सुरू राहायला हवा वर्षाताई. हो हो हो. का बरं आउट होशील? तिचं अरे थोडासा नेटवर्कचा गडबड इश्यू करून आहे. राहिला लॅपटॉप. इकडून दोन्हीकडून जॉईन होते मी. सुरू करा आता बरं का. हा ठीक. नमस्कार. मी वर्षा विद्याधर सोबे. आपल्या ग्रंथसंगोष्ठी या उपक्रमात आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला विनंती वजा सूचना सगळ्यांना देते की कृपया आपला व्हिडिओ सुरू ठेवा आणि माईक मात्र बंद ठेवा, म्हणजे आपल्याला मग कार्यक्रमात डिस्टर्बन्स होणार नाही. तर आपणास म्हणजे इथे बरीच लोक अशी आहेत की त्यांना माहिती आहे ग्रंथसंगोष्ठी हा उपक्रम काय आहे. तर आज खूप कारण आमची ना आतापर्यंत 9 पुस्तकं झाली आहेत. तर आता पूर्ण डिटेल्स जर आपण घेतले तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर मी तुम्हाला त्याचा गोषवारा थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करते की इथे उत्तमोत्तम वाचनीय अशी पुस्तकं आपण वाचकांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्यावर चर्चाही घडवून आणत असतो. आजवर 9 पुस्तकांवर संगोष्ठी घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा झालेल्या आहेत. त्यांची माहिती आपल्याला आमच्या ग्रंथसंगोष्ठी या फेसबुक पेजवर मिळू शकते. मागचं पुस्तक मी फक्त तुम्हाला सांगते की मागचं पुस्तक होतं ब्लाइंडनेस आणि लेखिका जुझे सारामागू होत्या आणि त्याचा अनुवाद केला होता भाल भोळे यांनी आणि संगोष्ठीकार होत्या सुजाता लोखंडे. खूप सुंदर पुस्तक होतं हे. आणि आजचं आपलं 10वं पुस्तक आहे वर्षा पतके थोटे यांची नुकतीच प्रकाशित झालेली पहिली कादंबरी चूक कुणाची. आणि ही सामाजिक कादंबरी आपण याला म्हणू शकतो. सामाजिक प्रश्न याच्यात उपस्थित झाले आहे. हे सगळं आपल्याला डॉक्टर वसुधा वैद्य आपल्या आज संगोष्ठीकार आहेत नागपूर येथून, तर त्या आपल्याला उलगडून दाखवणार आहेत आणि आपल्याला या सामाजिक कादंबरीवर चर्चा सुद्धा शेवटी करू शकतो आपण. तर आता मी थोडक्यामध्ये आजच्या आपल्या संगोष्ठीकार आहेत डॉक्टर वसुधा वैद्य, त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर वसुधा वैद्य त्या नागपूर येथील रहिवासी असून नागपूर मनपात सध्या मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्या मराठी संस्कृत शिक्षणशास्त्र या विषयात MA असून श्री संत गुलाबराव महाराजांच्या अभंगांवर त्यांनी PhD ने सन्मानित आहेत. शिक्षकाव्यतिरिक्त त्या लेखिका, अनुवादक, समीक्षक, लघुपट दिग्दर्शक, प्रवचनकार, कवयित्री आणि अभ्यासू वक्ता म्हणून सुपरिचित आहेत. विशेष सांगायचे म्हणजे कवी कालिदासांच्या संस्कृत मेघदूतमचा त्यांनी मराठी अभंग छंदात अनुवाद केलेला आहे. बालसाहित्यातही त्यांची लेखणी चांगलीच रमते. त्यांची वारी ही कादंबरी आता चांगलीच गाजते आहे. त्यांची आतापर्यंत 8 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या पुस्तकांना प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांचा पांगारा हा काव्यसंग्रह आणि वजर ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सांगायला अत्यंत आनंद होतो की अलीकडेच त्यांची पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात अभ्यासगट सदस्य म्हणून निवड झाली आहे आणि त्या सध्या इयत्ता 6वीचे मराठी पाठ्यपुस्तक तयार करीत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. थोडक्यात सांगते, गम्माडी गंमत या बालकविता संग्रहास मानाचे 4 पुरस्कार आहेत. उन्हाळ चौकडी या बालकादंबरीला मानाचे 3 पुरस्कार आहेत. वारी या कादंबरीला मानाचे 6 पुरस्कार आहेत. त्यातच बडोदे येथीलही मोठा उल्लेखनीय असा पुरस्कार या कादंबरीला आहे. यांच्या लेखणीचा प्रवास नागपूर, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, बडोदे, मुंबई, पुणे, कोल्हापूर असा निरंतर चाललेला आहे. आज त्या वर्षा पतके थोटे लिखित चूक कुणाची या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कादंबरीवर बोलणार आहेत. या वसुधाताई, आपले ग्रंथ संगोष्ठीवर मी शब्दसुमनांनी आपले स्वागत करते आणि आता आपण
आपल्याकडे मी सुपूर्द करते कार्यक्रमाची सूत्र. धन्यवाद वर्षा. हं. सर्वांना माझा नमस्कार. संगोष्ठीच्या आजच्या ह्या साहित्य चर्चेत आपल्या सर्व संगोष्ठीकारांना माझं विनम्र अभिवादन. मला आनंदानं सांगावंसं वाटतंय की संगोष्ठी हे अतिशय समर्पक नाव या समूहाला दिलं गेलंय. संगोष्ठी हे असं एक व्यासपीठ आहे की जिथे एखाद्या विषयावर, एखाद्या पुस्तकावर, एखाद्या साहित्य कृतीवर ज्ञानात्मक अशी सखोल चर्चा केली जाते. आज यावेळी मी ह्यात कितपत उतरेल हे मला ठाऊक नाही, पण माझा पूर्ण प्रयत्न असेल. आपण गोड मानून घ्यावा. अलीकडेच माझी मैत्रीण वर्षा थोटे लिखित आणि पुण्याचे मधुश्री प्रकाशन तर्फे प्रकाशित चूक कोणाची या कादंबरीचं प्रकाशन झालं. या निमित्ताने नेहमीच आपले वैचारिक आणि तात्विक मत मांडणारी वर्षा थोटे हिचे कादंबरी विश्वात पदार्पण झाले, यासाठी मी तिचे मनापासून अभिनंदन करते. एखाद्या साहित्य कृतीचे आकलन, आस्वादन, पृथक्करण आणि मूल्यमापन करत आपले मत मांडणे म्हणजे समीक्षा होय असं म्हटलं जातच. आज मी आपल्या समोर जे काही म्हणणार आहे ते केवळ आस्वादक समीक्षेच्या मार्गाने. कारण काय असतं की या मार्गाने जर आपण गेलो तर आपण मूल्यमापनापासून दूर राहतो. कारण आस्वादक समीक्षा ही मूल्यमापनाला महत्व देत नाही आणि आपल्याला इथे वर्षाच्या कादंबरीचं मूल्यमापन नाही करायचं. एक आस्वादन योग्य प्रकारे कसं होतंय, आकलन कसं होतंय हे जाणून घ्यायचं आणि म्हणूनच मी ह्या मार्गाचा निवड केलेला आहे. चूक कोणाची या कादंबरीतून माझ्या मनाला जे जाणवलं, जे भावलं, जे पटलं तेच आजच्या या संगोष्ठीचं कार्य. वरवर पाहता या कादंबरीचा विषय अतिशय साधा, सरळ साधा वाटतो, कारण तो आपल्याच कुटुंबात, आपल्याच सभोवताली घडल्यासारखा वाटतो. फार जवळचा आहे. बघा ना, एका सुंदर वयात आलेल्या मुलीच्या, गुणी मुलीच्या तिच्या मित्रावरील प्रेम आणि त्याची कुणकुण जेव्हा त्यांच्या आई वडिलांना लागते आणि मग त्यातून त्या नात्याची कुणकुण लागल्यानंतर बदनामीच्या भीतीने तेच आई वडील दूर कुठेतरी तिला पाठवून तिचे तिथे लग्न असं गपचूपपणे उरकवून टाकणे आणि त्यानंतर त्या कर्तव्यपूर्तीचे त्यांना क्षणिक समाधानी मिळणे, पुढे त्या विवाहात तिच्या वाट्याला आलेलं ते निवडुंगी आयुष्य आणि त्यातील बोचणारे काटे सहन करण्याची त्या मुलीची सहनशीलता, तिला होणाऱ्या वेदना आणि तिच्यात बंद ओठाड चुकत जाणारे तिचे ते दुःखी हुंकार, कुठेतरी मग मध्येच आनंदाची आस आणि मग हे सारी मागे सोडत जाऊन ती सकारात्मकतेने तिने केलेली जीवनाची स्वीकृती आणि त्यातून पुन्हा होणारी तिची फरफट आणि एक दुःखद असा अंत, अशी एका मुलीची साधी सरळ कहाणी. पण लेखिका ज्या भवताला जन्मली, ज्या वातावरणात, ज्या भूमीमध्ये, ज्या मातीमध्ये ती लहानाची मोठी झाली, जे संस्कार तिच्यात रुजले, त्याच जीवनानुभवातून तिच्या लेखणीतून आपसूक साकार झालेला लयबद्ध रूप म्हणजे ही कादंबरी. मी लयबद्ध यासाठी म्हणते की या कादंबरीचं कथानक फार ओघवत आहे. एकामागून एक घडत जाणाऱ्या घटना, त्यातून व्यक्त होणारी पात्रे, त्यातील संवाद, राग, लोभ, आनंद, दुःख, तिरस्कार, समंजसपणा, सहनशीलता, कुठे आदर तर संस्काराची जाण, या सर्व भावभावनांची, जाणीवांची व्यामिश्रता आपल्याला या कादंबरीत गुंतवत ठेवत जाते, गुंतवून ठेवतेच. आपल्याला जवळ एखादं कोणी आपल्याला पुस्तक दिलं, एखादी साहित्यकृती आपल्या हातात आली तर आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा पहिलं पान वाचलं की आपल्या लक्षात येतं की ही एकाच बैठकीत वाचून होणारी आहे किंवा नाही. आपण नाही आवडली तर आपण लगेच बाजूला ठेवतो. पण वर्षाची ही कादंबरी मात्र एकदा का वाचायला हाती घेतली की ती बाजूला ठेवावीशी मला तरी नाही वाटली. एकाच बैठकीत मी ती वाचून पूर्ण केली, तीही माझ्या प्रवासात, जिथे लोकांना फारसं कंटाळवाणं होतं, एकसारखं टिकून राहू शकत नाही प्रवासात बसताना, पण मी ती कादंबरी एका बैठकीत वाचून पूर्ण केली. जी मी लयबद्धता हा शब्द वापरला ना, ती यासाठीच. कारण ही जर लयबद्धता हिच्या कादंबरीत नसती तर मी ती केव्हाच बाजूला ठेवली असती. खरं म्हणजे हे सगळं होण्याचं एक आणखी महत्वाचं कारण असं आहे की या कादंबरीचा बाजच मुळी ग्रामीण आहे, जे की आपल्याला आकर्षून घेत. असं वऱ्हाडातील ग्रामीण संस्कृती, तिथलं लोकजीवन, म्हणजे तिथल्या विवाह प्रसंग, विवाह प्रथा, तिथली भाषा, तिथली आहार, तिथलं राहणीमान, व्यवहार, हे सारं रेखाटणं आणि ते जिवंत असं वाटतं तितकं सोपं नसतं. लेखिका मात्र यात यशस्वी झाली, यात शंका नाहीच.
मी मगाच म्हटले की जीवनानुभवातून निर्माण झालेली ही कलाकृती आहे. त्यामुळे या कादंबरीत ती ज्या मातीत वाढली, त्या मातीत तिने जीवनाचे अनुभव घेतले, तिथल्याच ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब या कादंबरीत उमटले. एक फार सुंदर असं वाक्य आहे यात, की ज्यातून आपल्याला कळतं की लेखिकेच्या मनात हा गाव किंवा गावातली संस्कृती कशी रुजलेली आहे बघा. एखाद्या व्यक्तीची तडफड जेव्हा व्यक्त करायची तर आपण वेगवेगळ्या प्रतिमा वापरतो. पण वर्षाने कुठले वापरले? ते श्यामलाच्या लग्न प्रसंगातली गोष्ट, जेव्हा ती सासरी जायला निघते तेव्हा. एकदा कसायाला गाय विकली की ती कितीही फिरून फिरून घराकडे पाहून जीवाच्या आकांताने हंबरत असेल तरी काही फायदा नसतो. तशीच गत श्यामलाची. त्या वासराची तडफड, ती गाय, तो कसाई, त्याचं त्या गायीचं, वासराची नाही गायीची तडफड, हे सगळं शहरातल्या लोकांना नाही अनुभवायला येत. कारण फारशा कोणाकडे गायी असत पण नाही, आणि असले तरी त्याकडे कुणाचं लक्षही जात नाही. हे गावात राहणाऱ्या व्यक्तीला सुचू शकतं, जे वर्षाला सुचलं. आणखी एक वाक्य आहे की अतिशय प्रभावशाली आहे आणि ते सगळ्यांना आवडलं. म्हणजे भाष्यकार असो, समीक्षक असो, एक साधा वाचक असो, सगळ्यांनाच ते एक वाक्य आवडलं आणि प्रस्तावनेत ते वाक्य आलेलं आहे. म्हणजे त्या वाक्याचा प्रभावच इतका मोठा आहे. ते वाक्य तुम्हाला कदाचित आठवलं असेल की श्यामलाचं ते आरसपणी सौंदर्य आणि तिच्या नवऱ्याचं म्हणजे किशोरचं ते डोमकावळेपण, यातील जे विसंगती व्यक्त करताना सांगताना लेखिकेच्या प्रतिभेला मला दाद द्यावीशी वाटते. ते गावातच चित्र दिसू शकतं, शहरात नाही गावाचं पोतं आणि उडदाचं पोतं दिसतं. तिने फार सुंदर वाक्य वापरलं की गवताच्या पोत्यापाशी शामराव मास्तरने उडदाचे पोते आणून बसवले बाप्पा. हे जे वाक्य आहे ना, ते खरंच मनाला जाऊन भिडतं. म्हणजे एकदम त्या वाक्यात सारं काही आलं, किशोर कसा आणि ती श्यामला कशी. तर आणखी एक आहे की नदी गावात असते, शहरात असते ती आपली नदी आपल्याला माहिती आहे. आपण त्या नदीकडे डुंकूनही पाहू शकत नाही किंवा तिच्या जवळून जाण्याची इच्छाही होणार नाही. पण गावातली नदी नदी असते, तिथलं वाहणारं जे सैरा वैरा पाणी आहे ते वर्षाने खरंच जवळून पाहिलं असावं. म्हणून तर एखाद्याच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू थोपवायची वेळ येते, ते सांगताना ती म्हणते की डोळ्यातील नदीचे सैरावैरा धावणारे पाणी. पुढचे वाक्य वेगळे. तर ते नदीचं पाणी सैरावैरा धावतं आणि डोळ्यातले पाणी जेव्हा आपल्याला दुःखाची अतिशय तीव्रता, ते थांबवलं जात नाही, ते सुद्धा असं उसळून बाहेर पडायला लागतं, असं सैरावैरा धावतं. ही जी तीव्रता व्यक्त करणारं हे वाक्य आहे ना, हे अतिशय मोठा आशय व्यक्त करणार आहे. आणखी एक वाक्य मला जे खूप आवडलं ते मी तुम्हाला सांगते की जशी नदी भर उन्हाळ्यात सुकते अगदी तशीच. आणि पुढचं वाक्य जास्त इम्प्रेसिव्ह झालंय की आयुष्याचा उन्हाळा सुरू झालेला. खरंच आयुष्याचा उन्हाळा ही प्रतिमाच आपल्याला श्यामलाच्या आयुष्यात पुढे काय घडणार याची सूचना त्या वाक्यातून आपल्याला मिळते. आणि अशी सूचक वाक्य जेव्हा एखाद्या कादंबरीत, एखाद्या साहित्य कृतीत किंवा एखाद्या कथेत येतं ना, तेव्हा त्या कादंबरीचा बाज आणि तिचा तो आकृतीबंध असतो पूर्ण, तो सुदृढ होण्यास हातभार लावतात. आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की हिची कादंबरी सुदृढ आहे या दृष्टीने. दुसरं असं की आपण म्हणजे तिच्या प्रतिमांबद्दलच मी बोलते की आपण एखाद्या गोष्टीचं काम झालं की ती आपण अशी गुंडाळून ठेवून देतो की आता हिचं काही काम नाहीये, म्हणजे काही अर्थ नाहीये, अशा अर्थाने पण आपण ते ठेवून देतो. त्याचा अर्थ की आता हिचं काहीच काम नाही. पण श्यामलाच्या मनातल्या आणि तिच्या विचारांना, तिच्या भावनांना आता सासरी पण काही काम नाही. कोणी विचारत नाही. माहेरी तर विचारलेलं नव्हतंच, पण जेव्हा ती सासरी जाते तेव्हा मुलीच्या मनाला कोणीच विचारात घेत नाही. तिला गृहीतच धरलं जातं की आम्ही जो काही निर्णय घेऊ तो सगळ्या नवऱ्या मुलीला मान्यच असणार. आणि त्या गृहीत धरण्यातूनच तिच्या ना मताला कोणी विचारत, ना तिच्या भावनांचा कोणी विचार करत, ना तिचा निर्णयाला कोणी म्हणजे विचारातच घेत नाही. आणि हे जेव्हा असं असतं एखाद्या मुलीच्या वाट्याला जेव्हा येतं, तेव्हा ह्या एक सांगण्यासाठी तिने जो गुंडाळावी शब्द वापरला ना, त्यातून ते व्यक्त होतं. ठेवला म्हटलं असतं तर ठीक आहे, पण गुंडाळावी, सासरी जाताना मनातले विचार गुंडाळावे लागतात, हे जे वाक्य आहे ना, हे या अर्थाने. ते गुंडाळावी हा शब्द तो तिच्या जे मनातल्या मनात सगळं ठेवून देण्याचं असतं दुःख, त्याची तीव्रता दर्शवते. हे असं इतकं सोपं नसतं. एखाद्या प्रतिमेतून, एखाद्या प्रतीकातून आपल्याला त्या मुलीच्या मनातल्या किंवा कुठल्याही नायक असो नायिका असो त्या कथेतल्या पात्राच्या मनातील जेव्हा काही अशा भावभावनांचं दर्शन करायचं असतं, तेव्हा ह्या प्रतिमा फार मोठी भूमिका निभावतात. आणखी एक वाक्य आहे, तो शब्द म्हणजे मी
किती वाक्य सांगू असंही मला प्रश्न पडतो. खरंच वर्षाने असं प्रत्येक प्रसंगात अशी दमदार वाक्य लिहिली आहे, जी वाक्य अशी एकदम आपल्या अंगावर येतात, आपलं काळीच हेलावूनही जातं कधी कधी. इथंच काळ गोठावा, तर जेव्हा ती माहेरी येते श्यामला आणि तिला तिथलं काही दिवसांचं जेव्हा सुख मिळतं, तेव्हा तिला असं वाटतं की मी पुन्हा तिकडे जाऊ नये, हा काळ इथंच गोठावा. गोठावा हा शब्द आहे ना, हा आपल्या मनाची पकड घेतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणू शकतो की काळ इथेच थांबावा, असं सरळ सरळ म्हणतात, पण गोठावा का म्हटलं असेल हिने? कदाचित तिने सहजपणे लिहिलं असेल, पण मला जे वाटलं की गोठली ना एखादी वस्तू, तिला वितळायला जरा वेळ लागतो, म्हणून तिने गोठावा म्हटलं असेल का. तो काळ इतका गोठलेला असायला पाहिजे असं तिला वाटते की तो पुन्हा कधी वितळूच नाही. म्हणजे हे जे सुख माझ्या पदरात काही 4 घडीचं आलेलं आहे, ते मला कायम मिळत राहावं, ते संपू नये, असं त्या श्यामलाला वाटतं. आणि श्यामलाची ही जी आनंदाची सुखाची जी कल्पना आहे, ती यातून व्यक्त होते. अशी अनेक वाक्य आहेत की ज्यातून लेखिकेचं शब्द सामर्थ्य आणि वर्णन शैली कथानकाला प्रवाही आणि जिवंत ठेवते. हे वर्षाच्या कादंबरीत आपल्याला सतत जाणवते. बघा, विचारांचा ज्वालारस जेव्हा एखाद्यांचा तिच्या आईच्या मनामध्ये जे विचार, आता मला आईच्या मनातले जे विचार असतात, ते असे ओसंडून नाही, ओसंडून वाहण्याची जी प्रक्रिया असते, ती ज्वालारसासाठी असतेच. ज्वालारस ज्या पद्धतीने असा किती फोर्सनी बाहेर येतो, तेवढ्या फोर्सनी त्या विचारांचा ज्वालारस उसंडून वाहत होता. म्हणजे विचारांना ज्वालारसाची उपमा दिली, हे मोठंच काम. धगधगता ज्वालामुखी, त्यानंतर बंद पिंजऱ्यातला तडफडणारा पक्षी, त्यानंतर तुटलेल्या तारातून निखळणारी विजेची ठिणगी. आणि जेव्हा ती गरोदर असताना ती बाळाला प्रेमाने वरून पोटावरून हात फिरवते, तेव्हा त्याने मारलेला ती जी ढुशी असते, हा ढुशी शब्द का, आपण तर लात मारली म्हणतो, हिने ढुशी शब्द का वापरला, ही प्रतिमा का वापरली, कारण तिने वासराची आचाराला मारलेली ढुशी पाहिलेली असते. म्हणजे अशा कितीतरी प्रतिमा लेखिकेने अगदी चपकलपणे आणलेल्या आहेत. ताकदीचं आणि सशक्त लेखन जे म्हणतात, ते यापेक्षा दुसरं काय असतं असं मला वाटतं. गंगाधर गाडगे आपल्या सर्वांना माहिती आहे. गंगाधर गाडगे आपल्या समीक्षेतून नेहमी म्हणत असायचे की जीवनानुभव साहित्याला समृद्ध करतात, त्यातून प्रत्येक साहित्यकृती ही आकार घेत असते. ते पुढे असेही म्हणतात की जीवन एक प्रवाह आहे. या कादंबरीतील ग्रामीण शैलीचा वावर पाहता असं मला म्हणावंसं वाटतं की लेखिकेने आपल्या अनुभवाचे भांडे त्या जीवन प्रवाहातील पाण्याने भरून घेतले, आणि आता त्या पाण्याला या भांड्याचा आकार लाभला, तिच्या अनुभवांरूपी असलेल्या भांड्याचा आकार लाभला. आणि त्याच पानाला आपल्या लेखणीने तिने प्रारंभ, मध्य आणि अंत असा एक नवा आकार दिला. आरंभ, फ्लॅशबॅक तंत्र, पुन्हा आरंभावर येणे आणि वेगळे वळण घेत मनाला अस्वस्थ करून टाकणारा तिच्या कादंबरीचा शेवट, हा सगळा बाज सांभाळून लेखिकेने गाडगे यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या या चूक कोणाची या कादंबरीला अधिक समृद्ध केला. महत्वाचा मुद्दा असा सांगावासा वाटतो की लेखिकेची शैली खरंच एकदम वाखाणण्याजोगी आहे. खरं म्हणजे शैली ही साहित्य कृतीचे सांस्कृतिक मूल्य असते, तसेच ते सौंदर्य मूल्यही असते, कारण शैलीतूनच सौंदर्य निर्माण होत असते. उत्स्फूर्तता, सर्जन आणि सौंदर्य ही सर्व प्रक्रिया शैलीत अंतर्भूत असते. या कादंबरीत ती शैली आहे. तिथे उत्स्फूर्तताही आहे, सर्जनशीलताही आहे आणि एक सौंदर्य आहे, कारण लेखिकेच्या आसपास असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा, जीवनदृष्टीचा आणि त्यातून निर्माण होणारा आशय आणि त्याच्याच पोटी जन्माला येणारा आकृतीबंध या कादंबरीत उघडपणे स्पष्ट दिसतो. वऱ्हाडी बोलीतील संवाद आणि त्याचा गोडवा आपल्याला अधिक आनंद देऊन जातोच. हे सर्व उत्स्फूर्त सगळं संवाद म्हणजे असं ओघाओघाने आलेलं आहे. तिने असं जाणीवपूर्वक लिहिलंय असं कुठेही जाणवत नाही. मी जे हे म्हणते आहे ना, जे सौंदर्य मूल्य, साहित्य मूल्य, जे शैलीचा विचार आपण करतोय, त्याचं जे प्रक्रियेतला पहिलं अंग आहे उत्स्फूर्तता, ही तिच्या या लेखनातून अशी सहज दिसून येते. वऱ्हाडातील लग्न ठरतानाच्या प्रसंगी मध्यस्थ माणूस असतो. मग ते लग्न ठरतं, मग पाय धुवायला पाणी देणे, पोह्याचा ट्रे, डोक्यावरचा पदर, मुलीचे त्या काळचे पाटावर बसणे, नंतर तिचा होकारच आहे असं गृहीत धरणे,
नंतर पुढे लेकीसोबत मग ते लग्न होणे, पुढे तिला न्यायला जाणे, तिला न्यायला जावयाला न्यायला जाण्यासाठी बैलबंडी पाठवणे, त्यानंतर त्या जावयाचा सासरी पाहुणचार करणे, चहा पाण्याचं गावातील आलेलं ते आमंत्रण, मग ते लेकीसोबत परत शिदोरी देणं, त्यातल्या त्यात गावातल्या सासूचं जे टिपिकल वाक्य असतं की आमच्या वक्ती नव्हतं असं, आम्ही नाही पाहिलं, असं यापेक्षा कितीतरी अधिक उदाहरणे आपल्याला तिच्या ह्या समृद्ध शैलीचे देता येईल. ही वर्णनशैली म्हणूनच त्या सौंदर्य तत्वाने आपल्या मनाला जाऊन भिडते आणि भावते पण. एवढंच नाही तर धूम ठोकणे, घाय मोकलून रडणे किंवा जीव मुठीत घेऊन बसणे यासारखी 15-20 वाक्यप्रचारांची जोड तिने आपल्या लेखणीला दिली. इतका प्रत्येक प्रसंगात वाक्प्रचार आहे. एक वाक्प्रचार ना 1000 शब्दांचं काम त्यावेळी करून जात. आपल्याला कळतं त्या व्यक्तीची त्यावेळीची मानसिक भावनिक अवस्था काय असते, त्या प्रत्येक वाक्प्रचारातून कळतं. वाक्प्रचार त्यासाठीच असतात. फारसं वापरताना दिसत नसलं तरी वर्षाने मात्र त्याचा उपयोग छान करून घेतलाय. म्हणींचा वापर केलेला आहे. अगदी नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, पदरी पडलं पवित्र झालं, अशा अनेक म्हणी त्या ग्रामीण नाही, त्या शहरी पण आहेत. पण ग्रामीण भागात जास्त वापरल्या जातात. शहरी भागात फक्त लिखाणापुरत्या वापरल्या जातात. ग्रामीण भागात त्या बोलण्यातही वापरल्या जातात. आणि म्हणूनच ती काय ते आपसुकच तिच्या सगळं वर्णनशैली तिची ती पूर्ण त्या वाक्प्रचार, शब्द सामर्थ्य, तिची ती म्हणी या सगळ्यांचा वापर करून अशी पुढे पुढे बहरत गेलेली आहे. एवढंच नाही, म्हणजे माझ्यासारखीला सुद्धा, मी तर नागपूरची आहे पण ती अमरावतीचे बरेचसे शब्द नागपूरकरांना नाही माहिती. म्हणजे मला पूर्वी जेव्हा अमरावतीकर भेटले तेव्हा निरा निरा जेव्हा ते करायचे तर मला नाही समजायचं. मी म्हणायची निरा म्हणजे काय, सबन म्हणजे काय, हे शब्द नागपुरात नाही बोलल्या जात. पण तिकडे अमरावतीकडल्या त्या तिथल्या प्युअर वराडी भाषेमध्ये ते शब्द बोलले जातात. मला आज या निमित्ताने कितीतरी वराडी शब्दांची माहिती झाली. आता पाठ्यपुस्तक मंडळावर जेव्हा वराडी बोलीचा आम्हाला परिच्छेद द्यायचा होता तर तेव्हा त्याला नीटचं त्याचं ट्रान्सलेट करणारं किंवा ते लिहून देणारं आम्हाला तिथे वेळच मिळाला नसल्यामुळे, म्हणजे मला असं पक्क इकडचं कुणी माहितीही नव्हतं, त्यामुळे वराडी बोली तुर्तास 6व्या वर्गासाठी बाजूला राहिलेली आहे. तिकडे खानदेशी आणि मालवणी बोलींचा त्यात आता समावेश केलेला आहे. पण जेव्हा मला जर ही वराडी भाषा पूर्णपणे माहित असती तर मीच त्याचं ट्रान्सलेट 2 मिनिटात 5 मिनिटात तिथे करून दिलं असतं, असं त्यावेळी मला वाटलं. पण जेव्हा हिची कादंबरी वाचत गेले तेव्हा मला त्यातून जे वावरधुरासारखा शब्द कळला, त्यानंतर तडव हा शब्द कळला, झाकट, पहाटेला झाकट म्हणतात ते वराडी वालीतलं मला आत्ता कळलं. त्यानंतर अपेटी म्हणजे खूप दूर आतमध्ये, अपेटी, वडगण, सायटिळा, मावत, हिंदान, त्यानंतर हिरगे, वाफोळ, हे किती वेगळे शब्द आहेत की हे नागपूरकरांना नाही माहिती. आणि भादर, आम्ही झावर जामल माहित होतं आम्हाला, भादर नव्हतं माहिती. पण हे भादर, सोरटणे ही क्रिया, असे कितीतरी गोड शब्द या वराडी बोलीतील, हे गोड शब्द हे सर्व लेखिकेच्या परिपक्व शैलीचंच उदाहरण. असं नाहीयेत सहज सगळ्यांच्याच लिखाणात नाहीयेत. वराडातील एका श्यामलाच्या रूपात ग्रामीण मुलीच्या वेदनेचा आवाज शब्दात गुंतताना लेखिकेने अगदी सहजपणे वराडी बोलीला जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुढील पिढीतील वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी आणि समीक्षकांसाठी बोलीचा हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे, असे कितीतरी मान्यवर समीक्षक त्या दिवशी प्रकाशनात बोलू नये. आणि हे माझंही मत आहे, मी त्याला सहमत आहे. यासाठी मी तिथे खूप खूप आभार मानते की तिने मराठी साहित्य विश्वाला एक दस्तऐवज या वराडी बोलींचा प्राप्त करून दिलाय. आज मला त्याचा उपयोग झाला, मग पुढे नक्कीच पुढच्या पिढीला होईल. कधीतरी पुढे ही कादंबरी अनेकांच्या वाचनात येईलही. तेव्हा मोबाईलचं युग येण्याच्या आधी वराड प्रांतामध्ये कशी सामाजिक स्थिती होईल हे कळायला लागेल. तिथे काय काय शब्द होते, कसे लोक भाषा करायचे, बोलायचे, हे पुढच्या पिढीला कळेल. आणि म्हणूनच मला हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाही सांगावंसं वाटतं की यासाठीच ही कादंबरी प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. कारण तो दस्तऐवज आहे, तो लायब्ररीत जाऊन घेण्यापेक्षा आपल्या जवळ असलेला काय वाईट आहे, तो कधीही पुढच्या पिढीला नक्की कामात पडेल. एवढी महत्वपूर्ण ही कादंबरी आहे. ही कादंबरी आपल्याला शेवटी अंतर्मुख व्हायला भाग पाडते. श्यामलाच्या आयुष्याची फरफट, तिच्या अंतस्थ पेरलेल्या वेदना, दुःख
आणि त्यातून तिचा झालेला शेवटी करुण अंत हे सगळं वाचताना आपल्यालाही असं जाणवतं. लेखिकेच्या शब्दात मी सांगते की श्यामलाला थोडं सौंदर्य कमी दिलं असतं आणि माणसं ओळखण्याची कला दिली असती तर किती बरं झालं असतं, हे आपल्यालाही वाटतं. खरंच मग श्यामलाची चूक होती का? तिच्या सौंदर्याची, तिच्या तारुण्य सुलभ भावनेची, की तिच्या मूक राहण्याची चूक होती? हा प्रश्न आपल्याला पडतो. नेमकी कसली चूक होती? ती सुंदर होती ही तिची चूक होती, किंवा ती कशालाच विरोध करत नव्हती? जे मिळालं, पदरी पडलं, पवित्र झालं, याच स्नेहाने ती पूर्ण कथानकभर फिरते. मग ही तिची चूक होती का? तिने विरोध कधीच का केला नाही? ती नेहमीच मूक का राहिली? कोणालाच विरोध केला नाही? तिच्यात ती सहनशीलता होती, त्या सहनशीलतेची ती चूक होती का? तिने सहन करायला नव्हतं पाहिजे का? हे प्रश्न आपल्याला सतत पडतात. तिच्यातील सहनशीलते की तिच्या विरोधाची तिच्यात हिंमतच नव्हती, ह्याची ती चूक होती, की समाज काय म्हणेल, आपली बदनामी होईल म्हणून तिच्या अनुभवी असलेल्या आई वडिलांची चूक होती, की न्यूनगंडाने आणि संशयाने पछाडलेल्या कमकुवत मनाच्या किशोरची चूक होती, तिला समजून न घेणाऱ्या तिच्या सासू सासऱ्यांची, की भावाप्रमाणे जपणाऱ्या, तिची काळजी घेणाऱ्या त्या अनिलची चूक होती? विचार केला तर सर्वांचीच चूक होती, आणि विचार केला तर कुणाचीच नव्हती. मग ज्या समाज व्यवस्थेने हे तिच्या वाट्याला घातलं, त्या समाज व्यवस्थेला आपण दोष देऊ शकतो का? ही जी चूक होती, चूक कोणाची या प्रश्नाचं उत्तर शोधायला झालं तर शेवटी आपण नियतीची चूक म्हणू शकतो का, की तिच्या प्रारब्धाची, नशिबाची? आपल्याला एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आपण निस्तब्ध होऊन फक्त अंतर्मुख होतो तो शेवट वाचल्यानंतर. फक्त निरुत्तर होऊन कादंबरीचे मलपृष्ठ आपण असे बंद करतो, झाकतो आणि कादंबरी बाजूला ठेवतो आणि डोळे मिटून शांतपणे अंतर्मुख व्हायला लागतो. हे जे वाचकाला अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य असतं ना, हे फार कमी लेखक करतात. फार कमी लेखकांच्या लेखनीत असतं. पण वर्षा थोटे या लेखिकेच्या प्रतिभेत हे वाचकाला अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य आहे. तिच्या लेखनीत आहे आणि तिच्या कादंबरीत आहे, हे महत्वाचं. अरिस्टॉटलने फार सुंदर वाक्य म्हटलेलं की साहित्य म्हणजे केवळ जीवनाची प्रतिकृती नव्हे, तर ती सर्जनशील अनुकृती आहे. हे वाक्य या चूक कोणाची या कादंबरीला अगदी छान लागू पडतं. ही सर्जनशीलता चूक कोणाची या शीर्षकातून आपल्याला दिसून येते, केवळ शीर्षकातून. कारण याचा जो शेवट आहे, तो जो प्रश्न आहे, चूक कोणाची, तो प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे. त्याचे प्रश्न आपण मगाशी विचारही केला. किंबहुना जेव्हा हे प्रश्न आपल्या समोर येतात, कोणाची चूक आहे, तिथूनच माणूस नवा काहीतरी विचार करायला लागतो. वाचक वेगळा विचार करायला लागतो. कदाचित लेखिकाही वेगळा विचार करत असेल. तिला जे काही मांडायचं ते आपल्यावर सोडून दिलेलं आहे. तिच्या मनात आहे काय तिला मांडायचं होतं. हा जो एक नवा प्रारंभ सुरू होतो ना शेवटातून, हा शेवटातून निर्माण झालेला नवा प्रारंभ घडवणारे लेखन या कादंबरीच्या अनुषंगाने झाले. हीच लेखिकेची सर्जनशीलता, असं मला म्हणावंसं वाटतं. चूक कोणाची ही कादंबरी सर्जनशील अनुकृती आहे, हे जे अरिस्टॉटलनी म्हटलं त्याच्याशी हे अगदी परफेक्ट, त्या मताशी. जी मराठी साहित्य विश्वात भर घालणारी निश्चितच आहे, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. चूक कोणाची हे अतिशय भावनिक असं आक्रंदन आहे, आणि हे भावनिक आक्रंदन आपल्या हाती दिल्याबद्दल वर्षाचे मी मनापासून आभार मानते. तिच्या हातून भविष्यात असेच नव्या दमाचे, नव्या ताकदीचे, असं सकस लेखणीचे, सर्जनरूप कादंबरीचे लेखन घडू दे आणि तिच्यातील सर्जनशीलता अशीच बहरू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण संगोष्ठीच्या व्यासपीठावर मला आमंत्रित केले त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते. थांबते. धन्यवाद. छान. मलाही ऐकता ऐकता म्हणजे मी विचारमग्न झाले आणि मलाही बोलता नाही आला एकदम. हा सगळा जो व्यापकता ही तू मांडली या कादंबरीवर. तू वर्षाच्या कादंबरीवर एक
बोललेलं मला खूप आवडलं. उत्स्फूर्त शैली हे तिच्या साहित्य मूल्य तू सांगितलं, सौंदर्य सांगितलं आणि बोलीचा दस्तऐवज म्हणून सगळ्यांनी ही कादंबरी आपल्याजवळ ठेवावी, हे खूप आवडलं. आणि एक सर्जनशील कादंबरी हाही तू खूप चांगला विचार ह्याच्यातून मांडला. आपण आज आपल्या ग्रंथसंगोष्ठीवर लेखिका पण उपस्थित आहे, तर आपलं असं असतं की लेखिका उपस्थित असेल, लेखक उपस्थित असेल तर त्याच्याशी आपण थोडं मनोगत त्याचं किंवा आपण त्याला बोलतं करतो. तर मी आता वर्षा थोटेला इथे बोलायला आमंत्रित करते. माईक ऑफ आहे तुझा. माईक ऑफ. हा, तुझं नमस्कार. स्वागत आहे. तुला पहिले शुभेच्छा तुझ्या इतकी सुंदर कादंबरी लिहिल्याबद्दल. तुझी ओघवती शैली मलाही खूप आवडलेली आहे. तुझं खूप स्वागत. आणि ही कादंबरी तुला का लिहावीशी वाटली, हा एक माझा पहिला प्रश्न आहे. बाकीच्यांचे प्रश्न येतीलच, तर तू थोडक्यात हे सांग की तुला ही कादंबरी का लिहावीशी वाटली. नमस्कार. सर्वात आधी तर वसुधाताईने एवढं सुंदर समीक्षेच्या दृष्टीने त्याचं एक मांडणी केली, ती मला फारच आवडली. म्हणजे मला खरं सांगू का, जेव्हा मी ती कादंबरी लिहित होती ना, त्यावेळी मी खूपदा ती ठेवून दिली लिहिता की मला रडायला यायचं. रडायला काय यायचं, तर मी हे सगळं जवळून अनुभवलेलं आहे. ही काही एका जरी त्याच्यामध्ये श्यामला पात्र असेल तरी ही एका मुलीची कहाणी नाही, हे वऱ्हाडातल्या अनेक मुलींची कहाणी आहे. आणि या निमित्तानं मला ती लिहिता आली, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आता वसुधाताईंनी वाचली किंवा अनेक जणांनी ती वाचली असेल, तेव्हा त्याच्यामध्ये जे तिचं आयुष्य आहे ते केवढं फरफटत नेते तिला. तर ते फरफटणं जे असतं ना, ते कमी जास्त प्रमाणात प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला आलेलं आहे आजपर्यंतच्या. एवढं आहे की कोणाचं उंबरठ्याच्या आतमध्ये आहे, कोणाचं उंबरठ्याच्या बाहेर पडलेलं आहे. तर ते जे फरफटणं होतं हे मला मांडणं खरंच खूप जड गेलं. म्हणजे मी साधारण मला ती कादंबरी लिहायला 3.5-4 वर्ष लागले. कारण मी बरेचदा, मुळात मी खूप संवेदनशील आहे. मी बरेचदा रडली ती कादंबरी लिहिताना. आणि जेव्हा आपण सगळ्या लेखकांना माहिती आहे की जेव्हा आपण लिहितो तेव्हा कुठेतरी आपण त्याच्यामध्ये एंटर करत असतो, परकाया प्रवेश करत असतो, तेव्हा आपण त्यांचे होऊन जातो. म्हणून त्याच समाधीतून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग लिहिता लिहिता मी बरेचदा थांबली आणि मग मला माझ्यामध्ये एक जिद्द आहे की नाही, मला हे लिहायचं तर आहे, मला या सगळ्यावर मात करायची आहे. कारण मला ती मांडायची आहे श्यामला. ती श्यामला मांडायची म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत, ज्या अनेक बळी गेलेल्या आहेत किंवा काही बळी गेलेल्या नाहीये, ज्यांनी सहन करून हे सगळं आपलं पार केलेलं आहे संसार, त्यांची ही कहाणी मला मांडायची आहे. तर ती मला मांडता आली ना, याच्यातच मला खूप आनंद झाला. ज्या दिवशी ती प्रकाशितून आली त्या दिवशी मला केवढा आनंद झाला फक्त माझ्या लहान मुलीला माहित आहे. म्हणजे मी अक्षरशः नाचली की माझं हे पुस्तक तयार झालं शेवटी, की मी याच्यासाठी खूप स्ट्रगल केला. आणि तो स्ट्रगल ना मी सांगू, म्हणजे कोणीच लेखिका किंवा लेखक सांगू शकत नाही की मी आतमध्ये काय स्ट्रगल करत होती आतमधल्या आतमध्ये. आणि बाह्य जगात जरी आपण वावरत असलो तरी लेखक आतमध्ये केवढा तुटत असतो त्याचं त्याला माहित असतं. पण तेच कादंबरी झाल्यावरचा हा सगळा आनंद आहे. आणि हा आनंदच आता वसुधाताई जेव्हा ते त्याचं सगळं मांडत होती ना, तेव्हा मला खूप भरून येत होतं की मी हे सगळं मांडून गेली आहे. मलाही माहित नाही, मलाही आठवत नाही आता की मी हे सगळं मांडून गेली. कारण तो आता भाग माझ्यासाठी मागे गेलाय. कारण माझ्या डोक्यामध्ये आता ते जे कॅरेक्टर आहेत ते आहेत, पण हे सगळं मी मांडून गेली हे हिच्या बोलण्यातून, वसुधाताईच्या बोलण्यातून. हिच्याच म्हणते मी, कारण माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती. तर तिच्या बोलण्यातून हे सगळं जाणवलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आपण हे सगळं मांडून गेलोय. आणि हे माझ्या आतमध्ये होतं, कारण आपले मन जे असतं ना, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये ते साठवलेलं होतं, ते कादंबरीच्या रूपानं बाहेर आलं, एवढंच.
हो आणि मला हे एक तू मध्ये एक पोस्ट शेअर केली होती की कोर्टाने काही एक निकाल देण्याशी आणि तुझी कादंबरी येण्याशी हा एक योग आलेला आहे. त्याबद्दल काही सांगतेस? हां, कोर्टाची हेडलाईन अशी होती, म्हणजे पेपरची हेडलाईन अशी होती, की कोर्ट असं म्हणतंय, की स्त्रिया सगळं सहन करतात. म्हणजे आता मला ते पर्टिक्युलर असं वाक्य आठवत नाहीये. पण स्त्रिया हे सगळं सहन करतात जस्ट बिकॉज लग्न टिकवण्यासाठी. आणि हेच हेच मला कादंबरीतून सांगायचं आहे, की अनेक स्त्रिया, मला असं म्हणायचंच नाही, की पुरुष करत नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे, की स्त्रियांचं प्रमाण पहिलेपासून खूप जास्त आहे, की संसार टिकला पाहिजे मुलांसाठी म्हणून. म्हणून त्या हे सगळं झेलत आणतात. कारण त्यांना नंतरची प्रोसेस बऱ्याच प्रकारे माहीत असते, की पुढे काय होणार आहे याचं. म्हणून त्या सगळं उंबरठ्याच्या आतमध्ये, म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं, की काही कहाण्या उंबरठ्याच्या बाहेर पडलेल्या आहे, काही उंबरठ्याच्या आत आहे आणि अजूनही हे वास्तव आहे. आहे. स्त्री म्हणजे मी नेहमीच म्हणते, की स्त्री जर बोलायला लागली ना, तर असं हे सगळं हादरवून टाकणारं जे विश्व आहे ते सगळं बाहेर येईल. पण तेच आहे, की स्त्री पडद्याआडच राहते. नाही, तिची सामाजिक दडपणाच्या पडद्याआड राहते. नाही, सामाजिक दडपण तर आहेच, पण तिला घडवलंच तसं झालं. जसं सिमॉन द हां. बोव्हा म्हणतात, की स्त्रीला हो. घडवलं जातं. तर हो, स्त्रीला हो. घडवलं जातं, की तुला काय झालं, असं झालं तर ॲडजस्टमेंट करणं तुझं काम आहे. तू तू समजून घ्यायला हवं. किंवा तुला ह्या सगळ्या गोष्टी चालवून घेता तुला तुझं अस्तित्व सिद्ध करायला हवं. आणि हे शहरामध्ये हा भाग तुम्हाला कमी दिसत असला तरी गावामध्ये आजही तीच आहे. परिस्थिती आहे. फारशी काही बिघडलेली नाहीये. आहे, आहे. फारशी काही शहरातही आहे. सुधारलेली नाहीये. तशीच हं. तशीच परिस्थिती आहे. हो. अजून कुणाला काही बोलायचं असेल तर विचारू शकता, बोलू शकता. अतिशय सुंदर ओळख करून दिली वसुधाताईंनी. तेवढीच सुंदर कादंबरी आहे वर्षाताई तुमची. आणि मला असं वाटतं आता एक परिसर आपण म्हणजे लेखक निवडतो, एक परिसर निवडतो, त्याला एक भाषा देतो. पण ही ओळख ऐकताना मला असं वाटत होतं, की ही कुठेही घडणारी, ही महानगरात घडणारी किंवा ही कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एका छोट्या गावात असं कुठेही ही घडणारी अशी ही कादंबरी मला वाटते आहे. आणि पण या कादंबरीचा काळ हा आजचा आहे की हा आपल्या पिढीचा आहे असं मला एक मनात वाटायला लागलं. मनात जेव्हा ओळख चालू होती तेव्हा वाटलं हा काळ कोणता आहे या कादंबरीचा. 20 वर्ष मागचा आहे की आजचा आहे असं एक थोडंसं मला वाटून गेलं. कादंबरीचा काळ 20 वर्ष आधीचाच आहे. म्हणजे मोबाईलच्या आधीचा काळ आहे. हा, मोबाईलच्या आधीचा काळ नसता तर मग त्याच्यामध्ये मी मोबाईल आणला असता. तर त्याच्यामध्ये कुठेच मोबाईल नाहीये. तो मोबाईल यायच्या प्रस्तावनेमध्ये सरांनी लिहिलं पण आहे, हो. कोटकर सरांनी, की हा मोबाईल यायच्या आधीचा काळ आहे आणि तो तेव्हाचाच काळ आहे. बरोबर आहे. एक सहनशीलता, स्त्री म्हणजे एक सहनशील आणि स्त्री म्हणजे सहनशीलता आणि तिने सहनशीलतेने सगळं आपला संसार पूर्ण करावा अशी एक समाजाची अपेक्षा असते आणि ती समाजाची अपेक्षा याच्यात चित्रित झालेली आहे. त्यामुळे चूक कोणाची म्हटलं तर शेवटी उत्तर ते समाजाकडेच जातं, समाजालाच डायरेक्ट करत आहे. हो ना. तर या चूक कोणाची या कादंबरीमधून ही जी व्यक्तिरेखा आजच्या काळातली असती तर मला पण असं वाटतं की तेवढी सहनशीलता आजची स्त्री किंवा आजची मुलगी ठेवत नाही की काय. पण तरीही जसे वेगवेगळे बोटं असतात तसं दोन मुली आपल्या पायावर उभं राहण्याचा जसा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात तशा आज पेपरमध्ये अजून अशाही घटना दिसतातच आहे की समाजाच्या दडपणाला बळी पडून किंवा कुटुंबाला बळी पडून त्या स्वतःला बळी देतात. त्यामुळे ही कादंबरी मला जशी ही 20 वर्षांच्या आधीची आपल्या पिढीची कदाचित असू शकेल तशी ती मला आजही ती तेवढीच लागू होते असं वाटतंय. खूप सुंदर कादंबरी. आणखी कोणाला काही बोलायचंय? वसुधाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की ती पण कादंबरी लेखन करते.
आणि तिच्या कादंबरीचा तर वारी तर मी वाचलेलीच आहे. तो हटकेच विषय होता. आता येणारी कादंबरी तर खूपच वेगळ्या विषयावर येते आहे. आणि ही आत्ता तू वाचली म्हणजे आणि तुझ्या कथालेखन वगैरे पण मी सगळं वाचतच आली आहे कविता. तर तुला याच्यातल्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहे, पुरुष व्यक्तिरेखा तर आपल्याला माहितीच आहे, पण स्त्री व्यक्तिरेखांबद्दल काही तुला सांगावं असं वाटतं? हो. मला यातली श्यामला तर भावलीच आहे, ती तर नायिकाच आहे कादंबरीची. हो. पण त्याहीपेक्षा जास्त अधिक कौतुक करावंच वाटतं एका पात्राचं, ते म्हणजे श्यामलाच्या आईचं. हम्म. जेव्हा तिला न्याय मिळवून द्यायचा असतो तेव्हा जेव्हा ते दवाखान्यामध्ये जे काही घडतं त्यावेळेला बानाई जो स्टँड घेते आपल्या मुलीला वाचवण्यासाठी, दवाखान्यातली तिची जी तडफड आहे ते ना असं वाटतं की अशी आई प्रत्येकाची असावी. जिच्या जिच्या वाट्याला वेदना आहे, दुःख आहे, तिच्या आयुष्यात अशीच बानाई सारखी आई असावी. आणि दुसरं म्हणजे तिची जी सासू असते ती म्हणजे स्वार्थी आहे. तिला वेळ पडली सासू सासऱ्यांची जोपर्यंत तिची सूनबाई श्यामला सेवा करते तोपर्यंत ती म्हणते सून तर चांगली आहे, पण जेव्हा वेळ पलटते तिच्या मुलावरती पलटवार जेव्हा होतो शेवटी, जेव्हा साक्ष दिल्या जाते तेव्हा ती म्हणते की ते खोटं नाटक ती रचते, तेव्हा या सिरियल मधली सासू मला आठवते. म्हणजे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती ज्या पद्धतीने तिच्यावर दोषांचं आरोपण करते ना ते कमालीचं आहे. म्हणजे विरोधाभास दाखवताना पण वर्षाने ती एक छान काळजी घेतली आहे की कुठल्या वेळेला आई काय वागेल आणि कुठल्या वेळेला सासू काय वागेल. प्रत्येक वेळेला सासू अगदी नरमाईने वागते किंवा गुण्यागोविंदानेच बोलते वागते असं नाही. तिच्या मुलावर जर वेळ आली किंवा तिच्यावर काही उलटलं किंवा तिच्या मुलीवर लेकीवर जर काही उलटलं तर ही त्या सुनेचा गळा दाबायलाही कमी करत नाही. ते टिपिकल सासू हिने त्यात आणलेली आहे. म्हणजे ते पटत जातं त्याच्यामुळे आपल्याला, कारण आपण अशी लोक जागोजागी बघतोच अगदी सरड्याचे रंग बदलणारी. आणि मला या 3 व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या तर खरंच भावल्यात. आणि तिची मावशी पण तेवढी, तिच्या मैत्रिणींची पण मैत्रिणी भावना जी आहे ती अर्चना मावशीच्या घराजवळची, तिची मावशी जी समजदारी दाखवते आपल्या बहिणीच्या मुलीसाठी, त्याची जबाबदारीने वागते, सगळी जबाबदारी घेते. म्हणजे अशी कुठेही निगेटिव्ह पात्र नाहीये. एक तिच्या सासूचा थोडासा भाग सोडला तर, नाही तर अर्धा अधिक कादंबरी तिची सासू जी आहे ती चांगलीच दाखवलेली आहे. म्हणजे ती सुनेची बाजू घेते पण शेवटी नाही घेत. म्हणजे निगेटिव्हिटी, नकारात्मक व्यक्तिरेखा हिने नाही रेखाटल्या. हे एक वैशिष्ट्य मला इथे सांगावं वाटतं. हो, तेच. आणि पुरुष व्यक्तिरेखा तर सगळ्या हेच दाखवलेल्या आहेत, त्यामुळे काही. हो, म्हणजे किशोर बद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की पोलीस खात्यात आहे ना हा, मग इतका नेभळट कसा, इतका कच्च्या मनाचा कसा, इतका कमकुवत कसा. पण असतात अशी लोक म्हणजे समाजात असतात. आपल्याला IAS ऑफिसर सुद्धा संशयी असतो, म्हणजे मी डोळ्यांनी पाहिलेला. IAS ऑफिसर सुद्धा म्हणजे त्याची पत्नी IPS होती आणि तो IAS होता, आणि या संशयाच्या घेऱ्यात पछाडल्यामुळे एवढी शासनाची एवढी सुंदर सेवा देणारी ती नोकरी बायकोला सोडायला लावली. आज त्याची बायको घरी असते मुलांना सांभाळत, पण तो मिरवतोय ना, तो वाटेल ते प्रकार करतो, ते चालतं. पण संशयाचा भूत शिरलं की सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, नोकरीवाला असो किंवा भाजी विकणारा असो, मनोप्रवृत्ती सारखीच असते. ते त्याचं बरोबर प्रतिबिंब तिने तिथे आणलेलं आहे. की पण मला प्रश्न हा नेहमी पडत आला की याने इतकं नेभळ ट्रायल नको होतं. थोडं जाणून घ्यायचं ना. जेव्हा मित्र सांगतोय, बायको सांगते, काय खरं आणि काय खोटं हे जाणून घेण्याची पोलिसांना तर सवय असते. ते तर खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करून ज्याला कोणाला आत टाकायचं आणि कोणाला बाहेर काढायचं खूप चांगलं माहित असतं. मग तो बायकोच्या बाबतीत का चुकला, असं कसं, इतकं कसं पॉझिटिव्ह असतं माणूस. म्हणजे पॉझिटिव्हनेस समजतो आपल्याला, पण त्याच्यातून आलेला जो संशयाचा भूत आहे ना ते महाखतरनाक. तर ते का आलं असावं असा मला प्रश्न नेहमीच पडतो. मला वाटतं वर्षाचं उत्तर चांगलं देईल. नक्कीच. आणि वर्षा तू उत्तर देस. आणि अजून एक तुला हे सांगते की महत्वाची गोष्ट की मुखपृष्ठाबद्दल पण बोलशील. आणि जर मनोज सर असतील तर त्यांना मला आभार मानायचे की खूपच सुंदर मुखपृष्ठ ते केलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आपण करायला पाहिजे. खूप आवडलं खरंच. मला एक म्हणायचं की जो क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह जे आहे, तो कोणाची शीर्षक आहे, त्या शीर्षकाला साजेसं चित्र कुठलं असेल तर याच्याशिवाय दुसरं होऊच शकत नाही. आणि तिच्या आयुष्याचा तिचा तुटलेला संसार
तिचा नवरा तिच्याशी ज्या पद्धतीने प्रतारणच करतो म्हटलं तरी चालेल, विश्वासघात म्हटलं तरी चालेल, तिला कुठलंच सुख देत नाही. ना साधं शब्दाचं ना स्पर्शाचं कुठलंच सुख तो तिला देत नाही. जे काही असतं ते सगळं त्याचा स्वार्थ असतो. ते मंगळसूत्र जपण्यासाठी प्रयत्न करते, पण नियती नाही करत. तिचं मंगळसूत्र तुटतेच. म्हणजे त्या तिच्या एका मंगळसूत्र म्हणजे एका विवाहाच्या भोवताली ही पूर्ण कथा फिरलेली आहे. आणि तिचं जे तुटलेलं मंगळसूत्र जे इथे दाखवलेलं आहे ना, ते तिच्या तुटलेल्या भग्न झालेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे. म्हणजे विवाह संस्था कशी कोलमडीत पडली या ठिकाणी तिचा. आणि असं एक चुटपुट लागून जाते का की तिचा त्याने खून नव्हता करायला पाहिजे, भले डिव्होर्स देऊन द्यायला पाहिजे होता, पण तिचा खून का त्या छोट्याशा लेकरांनी काय केलं होतं. म्हणजे असं मला असं वाटतं की हेच तर खरं वर्षाचं कौतुक म्हणावं लागेल की तिने आपल्याला चुटपुट लावणारे वर्णन तयार केले, लिहिलं. हे महत्वाचं. ते आहे मला थोडस पातीला घेऊ दे, सर्वांना दिसू दे, त्यांचा आभार म्हटलं. मनोज आत्ताच ऑफिस मध्ये मनोज राव चेहरा दाखवा, चेहरा तुझ्याजवळ. हो, येतात. मी सांगते की मुखपृष्ठ नमस्कार. नाही दिसले. खूप खूप आभार यासाठी, खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे शीर्षक आणि मुखपृष्ठावरील चित्र याची सांगड दिसतच नाही हल्ली. तुम्ही बघा, काहीतरी वेगळं वेगळंच काढलेलं असतं, पण हे इतकं समर्पक आहे ना, ह्यातून कळतं की एका स्त्रीच्या मंगळसूत्राशी झालेलं काहीतरी गडबड आहे या कथेत, हे कळतं. म्हणजे आपली वाचकाची मनाची तयारी व्हायला लागते की मला यात काय वाचायला मिळणार आहे. राईट. ते कंपोजिशन फक्त मी केलं, पण ते आयडिया केली होती. आयडिया याचीच होती ती की मंगळसूत्र. अरे वा, मग दोघांचे कंपोजिशन मात्र मी केलं त्याचं. म्हणजे त्याला कसं मूर्तरूप आणता येईल. खूप छान. टेक्नॉलॉजी वर्ष आहेत. थँक्यू. एकूणच तुम्हाला थोडा हमारा जरा ते जमवलं तुम्ही, छान जमवलं ते. मुळात मला हे काढता येत नाही चित्र, पण माझं फॅमिली जी आहे ती पूर्ण कलाकार आहे. म्हणजे मुलगी, नवरा किंवा एकूणच सासरचे 8 सासरे ते सगळे कलाकार आहे. पण माझ्या डोक्यामध्ये प्रचंड आयडियाज येतात किंवा येतात. ते आता कशा येतात मला नाही माहित. तो देवी एक हे असेल वरदहस्त. तर मला जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी करून घेते की माझं ते खूप बारीक असतं की नाही हे जमलंच नाही, हे असंच हवं, ते तसंच हवं. हे मी बाहेरच्या म्हणजे माझ्या नशिबाने मी बाहेरच्या कलाकाराकडून कितपत करून घेतलं असतं मला माहित नाही, पण मी ते घरच्या कलाकाराकडून करून घेऊ शकतो याचा आनंद आहे. वर्ष तू मुळातच सर्जनशील आहे, म्हणून तुझी कादंबरी सर्जनशील आहे. बरोबर. मनोज सर म्हणतात सगळ्यात कठीण क्लायंट हा आहे म्हणते माझा. बरोबर आहे. आणि मी तो आहे, खरंच आहे. म्हणजे मला जोपर्यंत ते होत नाही, म्हणजे मी अगदी प्रकाशकांना पण करायची की नाही मला अगदी दिवाळीचे दिवस, दिवाळीचा आदला दिवस, पण मी ते त्यांचं हे पण तेव्हा करून घेतलं की नाही मला हे जमलं नाही, मला तुम्ही द्या. आणि मी सांगताना खूप यांनी सांगते की नाही मला हे असं हवं म्हणजे म्हणूनच मी ते म्हटलं की मी जरा जिद्दी आहे. म्हणूनच ते उत्कृष्ट झालंय. आणि राहिला किशोरची व्यक्तिरेखा हा एक प्रश्न होता. किशोरची व्यक्तिरेखा म्हणजे समाजामध्ये व्यक्तिमत्व कसं घडतं ना, तर ते व्यक्तिमत्व असं घडतं, बालपणाचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. मुळात किशोर हा एकटा दाखवलाय मी, त्याला बहीण नाही आणि भाऊ नाही, कोणीच नाही. आणि त्याचं जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ते कुंठित सारखं घडलेलं आहे. तो चारचौघात कुठेच वावरत नाही. जरी तो पोलीस झाला, पोलीस हा मानसिक पातळीवर कधीच बनत नाही, पोलीस हा शारीरिक पातळीवर बनतो. आणि मानसिक पातळी हा समोरच्याची मानसिक पातळी कोणी सायकेट्रिस्ट शिवाय कोणीही ओळखू शकत नाही. आणि असे अनेक उदाहरणं मी माझ्या जवळून पाहिलेले आहे की मोठ्या मोठ्या पोस्टवर लोक आहेत, मोठ्या मोठ्या पॅकेजचे घेतात आहे,
पण तरीही अशा आतून कुंठित आहेत. आणि मुळात असं आहे की बायको म्हणजे मालकी हक्क, तर तिने मी म्हणतो तसंच वागायला हवं. अगदी उठते तेव्हापासून तर शेवटच्या घटकेपर्यंत तिने तसंच, तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हेच त्यांच्या मानसिकतेत नाहीये. त्यामुळे हा सहज आहे किशोरचं जे आहे ना, हे तुम्ही गावात जाल तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे दिसतील किशोर किशोर. दिसतील. आणि संशय तो एका ठिकाणी थांबतो ना, तो तिच्यावर प्रेम करायला लागतो की आपला संसार सांभाळायला लागतो, पण पुन्हा पुन्हा उचल खाल्ल्या जाते. आणि संशय हा कसा आहे, तुम्ही जेव्हा ती कादंबरी वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं तो काही आपसुक संशय नाही करत, ती स्थिती निर्माण होते, तो भरवला जातो. आणि त्यावेळी माणसाने मानसिक स्ट्रॉंग असणं खूप आवश्यक आहे. म्हणून मी म्हटलं की पोलीस हा शारीरिकरित्या बनतो, मानसिकरित्या पोलीस बनत नाही. या अनुषंगाने ताई, हॅलो हा बोला बोला. बोला बोला बोला. हॅलो, हा, बोला. या अनुषंगाने एक विचार असं वाटतं की जे कादंबरी झाली आहे ती स्त्री जीवनावरच आहे, स्त्रीच्या भावना आहेत, पण इथे अशी जागा होती का की पुरुषाच्या भावना व्यक्त करता आल्या असतं आणि विस्तार रूप देता आलं असतं, अशा जागा आहेत का? मुळात या कादंबरीचा विषयच हा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये लहानपणापासून बसलेला आहे. ही एक याचं बीज जे आहे ते सत्य घटनेवर आधारित आहे. मी जर याच्यामध्ये पुरुषी भावनेतून हा प्लॉट घेतला असता किंवा ही एकूणच कादंबरी लिहिली असती तर ती माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जी घटना बसलेली होती तिला अन्याय झाला असता. आणि मी मगाशी म्हटलं तसं की मला विदर्भातल्या अनेक मुलींची ती कथा मांडायची होती. म्हणून मी स्त्रीवादी आहे किंवा मला फक्त स्त्रियांची बाजू घ्यायचं आहे असं नाही. मला पुरुषांची अनेक प्रश्न माहित आहेत, ते कधीतरी माझ्या पुढे लिखाणात येतील. पण मला आता या घटनेमध्ये फक्त स्त्रियांबद्दल किंवा एकूणच श्यामलाचं आणि श्यामलाच्या अनुषंगाने विदर्भातल्या स्त्रियांचं ते एक मांडायचं होतं. उंबरठ्याच्या आतमधलं दुःख मांडायचं होतं. वर्षाजी मला आणि एक माझा ओके हा बोला. बोला अरुणजी बोला. नाही मला आता जे दिनेश यांनी जे म्हटलं की पुरुषांच्या भावनाबद्दल, तर त्याच्याबद्दल माझं थोडंसं वेगळं मत आहे. मी कादंबरी वाचली तर अर्थातच मुख्य भूमिका स्त्रीची आहे तर तिचे दुःख मांडणार हे तर बरोबरच आहे. परंतु मला खूप जाणवलं तिच्या वर्षाच्या लेखनावरनं असं जाणवलं की सगळ्या पात्रांचे इन्क्लुडिंग स्त्री आणि पुरुष सगळ्या पात्रांचे जे स्वभाव जे आहेत त्यांचे ते वर्षांनी तिच्या लेखिकेच्या शब्दातनं कधीच मांडले नाही. तिने कधीच प्रयत्न नाही केला की लेखिका असं वर्णन करून सांगेल की असा स्वभाव, परंतु तिने ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचे स्वभाव आपल्याला बरोबर कळतात. आणि ते मी जेव्हा वाचत होतो तेव्हा मी मुद्दाम म्हणजे कारण स्त्रियांच्या सगळेजण लिहितात स्त्रियांच्या प्रॉब्लेम्स बद्दल किंवा काय सगळेच लिहितात, म्हणून मी मुद्दाम पुरुष असल्यामुळे बघतो की पुरुषांच्या दृष्टीने याच्यात काय आहे बाबा, कसं त्यांचं पुढे आणलेलं आहे. तर मला जाणवलं की जे जे प्रसंग घडले त्याच्यात त्या पुरुषांचे स्वभाव सुद्धा व्यवस्थितपणे आले आहेत पुढे, जरी तिचा फोकस नसला तो तरी पण आलेले आहेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन मला असं जाणवलं की हे चूक कोणाची याच्यावर पण मी विचार करत होतो की हे सगळीच जी पात्र आहेत इन्क्लुडिंग श्यामला ऑफकोर्स, आणखीन तिची आई म्हणा किंवा तिचे बाबा आणि इव्हन किशोर बद्दल मी थोडंसं बोलेल नंतर, परंतु या सगळेच जण नुसते श्यामलाच बळी नाहीये समाज प्रवृत्तीचा, इन्क्लुडिंग ह्याच्यात जे पुरुष दाखवले सगळेजण समाज प्रवृत्तीचे बळी आहे. तर कसं, कारण आपल्याकडे समाजाकडे विशेषतः खेडेगावात वगैरे म्हणजे जी समजूत असते की पुरुष हा जास्त शक्तिवान आणि त्यांनी कंट्रोल ठेवावा, पूर्ण फॅमिलीवर त्याचा कंट्रोल असावा, म्हणजे तो म्हणेल ती दिशा. ही जी समाज प्रवृत्ती आहे ही काही एका पुरुषातनं नाही आलेली, पूर्ण समाजाने कलेक्टिव्हली आलेली आहे. तर हे एक प्रकारे बळीच आहेत सगळे. तर किंवा ती जर आपल्या मित्राबरोबर बोलायला लागली तर तिला लगेच काबूत ठेवावं आणि तिचं लग्न लावून द्यावं. ही प्रवृत्ती काही नुसती शामराव आणि बनायची नाही, ही सगळ्या समाजाची आहे. तर समाजानेच घडवलेले सगळे म्हणजे हे एक प्रकारे बळीच आहेत, नुसत्या स्त्रिया बळी नाही आहेत.
तर पुरुष सुद्धा या समाज प्रवृत्तीचे बळी आहेत. आणि हे सगळं इतकं छान आणलेलं आहे की त्याच्यामुळे असं वाटत नाही की याच्यात नुसतं स्त्रीच्या दुःखांचं वर्णन आहे. मला तर माझ्या मते पूर्ण समाजाचीच याच्यात जी आपली कहाणी आहे, दुःखद कहाणी. कदाचित आपला समाज असा नसता तर कदाचित वेगळा बनला असता. आता आपला जो समाज बनला आहे त्याची अनेक कारण आहेत, परंतु त्याच्यामुळे आपल्यामध्ये सहनशक्ती खूप निर्माण झाली. मगाशी वसुधाताईंनी म्हटलं सहनशक्तीविषयी बोललं, तर वर्षा पण म्हणाली सहनशक्ती. पण ही सहनशक्ती ही खरंच चांगला गुण आहे की वाईट आहे? कारण मी बाहेर म्हणजे माझे 50 वर्ष बाहेर गेली आहेत आणि मला असं आढळून आलं की सहनशक्ती हा गुण किंवा दुर्गुण, मी दुर्गुण म्हणेल, हा भारतीयांमध्येच आहे. कारण जितकं तुम्ही सहन कराल तितकं तुम्हाला लोक दाबून टाकणार आणि तुमचा गैरफायदा घेणार. बाहेरच्या देशांमध्ये सहनशक्ती अतिशय कमी असते. तर आता तो वेगळा विषय वादाचा की चांगला काय वाईट काय, परंतु सांगतो म्हणजे तर थोडक्यात म्हणजे याच्यात सहनशक्ती दाखवली आहे श्यामलाची. तर ही जी चूक काय घडली ती कदाचित तिची स्वतःची चूक असेल, सहनशक्तीची, असं माझं मत. दिनेशजी, आपण काही बोलत होतात. नाही, मला एवढंच होतं म्हणजे जसं की अरुण सर म्हणाले, हे बरोबरच आहे. जे लेखन झालं ते सर्व समावेशक आहे. मला फक्त एक विस्तारण्यासाठी ही जागा होती का एवढंच विचारायचं होतं, आणि ते आपण जे उत्तर दिलं ते योग्यच आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आणि दुसरा असा प्रश्न येतो की चूक कोणाची आहे, बरोबर आहे, हे पुस्तकाचं टायटलच आहे. पण समारोप जो निगेटिव्ह झालाय, शेवट जो निगेटिव्ह झालाय की श्यामलाचा खून झाला वगैरे सगळ्या गोष्टी, तो आपल्याला तिचा सुखी संसार दाखवता आला असता का, असं मला एक विचारायचं होतं, एक लेखिकेला सुद्धा आणि वसुधाताईंना सुद्धा. मला हा प्रश्न एका संपादकाने विचारला एका दैनिकाच्या. त्यावेळी माझं उत्तर असं होतं की सगळ्याच कथानकाचं, इव्हन आयुष्याच्याही कथानकाचं सुखांत होतो असं कुठे आहे? काही घटनांना दुःखांत असतो, काही घटनांना सुखांत असतो, आणि ती त्या कथेची किंवा त्या घटनेची ती जरूरत असते. मी तिथे ओढून ताडून सुखांत दाखवला असता, पण मी त्या घटनेला किंवा त्या एकूणच कथानकाला किंवा एकूणच पात्राला मी न्यायच नसती देऊ शकले. जी मागणी होती त्या कथेची किंवा त्या एकूणच कादंबरीची, म्हणून मी तो सहज आलेला जो शेवट आहे तो तसा केलाय. आणि मला ह्याबद्दल असं म्हणावं वाटेल की त्या कथानकाची ती गरजच होती त्याचा शेवट दाखवून. त्याच्याशिवाय त्या कथानकाची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचलीच नसते. म्हणजे एक साधी सरळ साधी अशी काय म्हणून म्हणजे त्याला काही अर्थही नसता उरला जर सुखांत दाखव. मग एवढा संघर्ष दाखवण्यात काय अर्थ? मग हिने एवढा संघर्ष, तिची वेदना, तिची तडफड, तिचे ज्या काय म्हणतात त्याला, मूक वेदना, ह्या दाखवण्याचं काय प्रयोजन होतं मग वर्षाचं? त्याला एक छान पूर्ण प्रगल्भाचं रूप त्या शेवटामुळेच मिळालेलं आहे. म्हणून तर ती कादंबरी भावते ना आपल्याला. म्हणून तर तिचे ते प्रश्न तयार होतात ना की चूक कोणाची. म्हणजे मी सांगते की तुम्ही सदमा पिक्चर जर पाहिला तर त्याची कहाणी तुम्हाला माहित असेल, त्याचा जो शेवट आठवा ना, किती किती मनाला यातना देऊन जातो तो शेवट. म्हणजे मी माझ्या काळात मी तो पाहिलेला, मी आजही नाही विसरत. आजही तो शेवट आठवला की असं वाटतं की त्याच्या कमल बाबतीत असं व्हायला नको होतं असं आपल्याला वाटतं. तसं मला ही कादंबरी वाचल्यावरही ह्या श्यामलाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं असं सारखं आताही वाटतं. नको, पण ते तिची तीच तर ताकद आहे ना. मला तेच सांगायचं होतं की तिची जी सर्जनशीलता आहे, ती सर्जनशीलता ही तीच आहे की तिच्या शेवटातून आपल्याला भविष्यातले कितीतरी प्रश्नांचं जाळं ती आपल्यासमोर निर्माण करते. ही तिची ती शैली आहे. मला तीच भावली. म्हणजे पहिली कादंबरी असं तर मला कुठल्या अंगाने वाटलीच नाही. ती खूप छान लिहिल पुढे याच्याही पेक्षा बरेच. पण असं बरंच आहे माझे आताच्या पुढे भविष्यात येणारा जो कादंबरीचा शेवट आहे, माझं त्या कादंबरीचा शेवट जो वाचतो तो सगळं म्हणतो की नको ग, याला असं नको दाखवू. पण मी जर तसं नाही दाखवलं तर माझ्या इथेपासून आतापर्यंतच्या कादंबरीला काहीच अर्थ उरणार. ते दाखवायचंय, त्याची तीव्रता तेवढी अशी गडद आहे, म्हणूनच मला ती दाखवायची. तर ती गडदता व्यक्त करण्यासाठीच तिने तिच्या मृत्यूचा प्रसंग आपल्यासमोर मांडलाय असं मला वाटतं. आणि अजून एक प्रश्न तुम्हाला दोघींनाही मला विचारावासा वाटतो, म्हणजे मी कादंबरी वाचली आहे त्याच्यामुळे, की
जिथे एंड व्हायला पाहिजे, आपल्याला असं वाटतं की झालं आता ही संपली म्हणजे आता झालं, काही नाही, संपलं. पण त्याच्यानंतरही ज्या घटना मग दाखवल्या आहेत, तर ते का म्हणजे असं मनात आलं की वर्षाला विचारते की ते तुझ्या मनात का आलं की हे पुढचं पण सगळ्या घटना, कारण तो आपल्या वाचकांच्या मनात होतोच तयार की आता याला अटक होणार, हे होणार, ते होणार सगळं. तर तुला ते का दाखवावं वाटलं? आणि वसुधाला तोच प्रश्न आहे की म्हणजे हे आवश्यक होतं का? मला का दाखवा असं वाटलं, कारण मी त्याच्यात एक मूल दाखवलाय. हो. मूल दाखवलं आहे. आणि जेव्हा कुठली घटना घडते जी वाईट असते, सुखांत सोडू आपण, दुःखांत जो असतो ना, त्याचे पडसाद एका पिढीपर्यंत कधीच सीमित राहत नाहीत. ओके. त्याचे पडसाद पुढच्या पिढीला सुद्धा भोगावे लागतात. आणि मला हे आवर्जून दाखवायचं होतं की ते छोटं बालक जरी असेल, छोटा जरी असेल, तरी तो किती प्रगल्भ झाला छोट्या वयात ह्या सगळ्या घटनेमुळे, आणि त्याला ते सगळं भोगावं लागलं. आणि ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली आहे, म्हणजे त्याची तीव्रता किती भयानक आहे हे सगळं मला तिथपर्यंत मांडायचं होतं. मी याचा आणखी पुढे गेली होती, मी चूक कोणाची पेक्षा थोडी पुढे गेली होती. पण मग मी जसं विजयाताईंना दाखवल्यावर त्यांनी थोडं मला त्याचा भाग काही कापायला लावला. पण मी तरीही तो भाग तिथपर्यंत आणून सोडला की ही तीव्रता त्या पोरांपर्यंत, म्हणजे दुसऱ्या पिढीपर्यंत जायला हवी तिथपर्यंत. अच्छा. वसुधा काय म्हणत? हा, मला असं वाटतं की नाही, ते खरंच आवश्यक यासाठी होतं की जेव्हा तिचा मृत्यू होतो, तिचा खून होतो आणि त्याला शिक्षा होत नाही, म्हणजे ती केस पुढे बरीच वर्ष चालते जवळपास, आणि त्या घटनेचा, ज्या दुःखद घटनेचा जेव्हा वाचकावर काही परिणाम होतो, तर तो परिणाम असा थोडासा पुढे टिकून राहावा. म्हणजे त्या प्रभावाखाली आपण असतो, एकाएकी आपण त्यातून बाहेर पडतच नाही. ती मरण पावली हे पाहिल्याबरोबर आपण कादंबरीतून बाहेर नाही पडत. आपलं मन तिथे रेंगाळतं, कारण ते चटका लावून जाणार तो प्रसंग. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपल्या वाचकाला स्थिर ठेवण्यासाठी भविष्यातल्या या प्रसंगाची मांडणी करणं गरजेचं असतं. तो प्रभाव टिकून राहावा यासाठी. म्हणूनच त्याची तीव्रता शेवटी कळते आणि तिचे प्रश्न त्या प्रभावातूनच निर्माण होतात की आता वाचकांनी ठरवावं की नेमकी चूक कोणाची. नाहीतर लगेच कोणालाच हा प्रश्न नसता पडला. तिचा खून झाला, ती मरण पावली आणि त्याला एक जन्मठेप झाली. मला तर असं वाटतं जन्मठेप का झाली, त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती. पण ते ठीक आहे, त्यावेळी जे काही पुराव्यांवरून जे काही सिद्ध झालं त्याच्यातून त्याला जन्मठेप मिळाली, हा भाग वेगळा. पण ते गरजेचं होतं. जे पुढे तिने काही जे दाखवलं ना, त्यामुळेच तर शेवट मनाला भिडला. ते अंतर्मुख होण्याचं जे मी म्हटलं ना, सर्जनशीलता तिची जी दिसते, मी हे वारंवार म्हणते, सर्जनशीलता तिथे ते प्रश्न त्याचमुळे निर्माण झाले ना. जर तिने तेव्हाच एंड केला असता, ते प्रश्न आपल्यासमोर आलेच नसते. त्या कादंबरीला पाहिजे तसा अर्थ उरला नसता आणि एवढं सुंदर प्रभावी मुखपृष्ठही झालं नसतं. मी सांगते की याला मी जन्मठेप का दिली. ह्या अशा वारंवार घटना घडतात, याला कारण हा कायदा पण आहे. मला हे जाणीवपूर्वक दाखवायचं होतं की त्याला फाशी नाही झाली, कारण कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी आहे. जोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण पर्टिक्युलर त्या कागदोपत्री मिळत नाही, तोपर्यंत फाशी ही सहजासहजी होत नाही. आणि याच्या बाबतीत असं काही नाही, कारण ते बंद दाराच्या आड झालं होतं. हे पण मी तिथे खूप प्रकर्षानं मांडलं की हे सगळं बंद दाराच्या आड झालं होतं. त्यामुळे आय विटनेस कोणीच नव्हते, बाहेरून लोकांनी फक्त ऐकलं होतं. हे मला जाणीवपूर्वक दाखवायचं होतं समाजाला की ह्या अशा गोष्टी कायद्यामध्ये बारीक फटी असतात, त्या फटीतून निष्ठून जातात आणि मग गुन्हेगार गुन्हे करतात. हे मी जाणीवपूर्वक केलेलं आहे तिथे. बरोबर. आणखी कोणाला काही बोलू थोडं? हो, बोला. वर्षाची चूक कोणाची ही कादंबरी मी वाचली, 2दा वाचली. एकदा वाचायचं म्हणून वाचली आणि दुसऱ्यांदा त्यावर मला लिहायचं म्हणून मी वाचली. तर ही कादंबरी मला लेखक समाजाचं प्रतिनिधित्व करतो, समाजाचं प्रतिबिंब त्यात उमटते, पण लेखक हा एक समाजाला मेसेज सुद्धा देतो की यातून काय मेसेज जाईल. तर मला हे एक चांगला सामाजिक संदेश देणारी कादंबरी वाटली. श्यामलाच्या सहनशक्तीवर आपण खूप चर्चा केली किंवा लिहिलं आणि ते योग्यही आहे, पण या कादंबरीमध्ये श्यामला ह्या एक सामाजिक प्रतिष्ठेचा बळी गेलेला आहे मला असं वाटतं.
आणि हो. तिच्या आई-वडिलांना एक मेसेज म्हणजे मुलींचं म्हणजे मुलीचं लग्न हा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता तर तिच्या भविष्याचा, तिच्या सुखाचा, तिच्या आनंदाचा विचार करून पालकांनी ठरवायला पाहिजे. हा एक मेसेज मला याच्यातून जाताना दिसतो आहे. आणि हा मेसेज म्हणजे एक वाचकाला तिथे दिसतोच. सहन कुठे हो. करावं लागलं श्यामलाला? तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्न हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला नसता तर त्या पोरीला सोसावंच लागलं नसतं. तर ही सामाजिक प्रतिष्ठेचा बळी गेलेली आहे श्यामला, एक्झॅक्टली. असं मला श्यामला म्हणते अचूक बोट श्यामला ठेवलं. म्हणते आपल्या आईला हा म्हणते ती शेवटी हा. केलेलं आहे हा. आणि यातून हाच एक संदेश जातो की तिच्या आई वडिलांसारखं वागू नये, मुलीचा आनंद कशामध्ये आहे, तिचं सुख कशामध्ये आहे याचा विचार केलाय. आणि इथे मला जाती व्यवस्था पुन्हा बळकट होताना दिसते, कारण वर्षाने तिथे लिहिलेलं आहे की तो सजातीय नसतो मुलगा. अगदी हा. हलक्यापणाने त्याच्यामध्ये आलेला आहे की तो सजातीय नसतो म्हणूनच तो प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला आहे. आणि हे समाजाचं एक वास्तव चित्रण त्याच्यामध्ये आलेलं आहे. आपण ऑनर किलिंग बघतो आहो ना, आता आपल्या आजूबाजूला मुलं पण जातात ऑनर किलिंगचा बळी आणि मुली तर जास्तच जातात, कारण मुलगी ही जन्मालाच घराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी आलेली आहे. तर हे समाजाचं वास्तव चित्रण वर्षाने याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यातून एक सुंदर मेसेज जातो. श्यामलाच्या सहन करण्याचं समर्थन करता येतच नाही. त्या मुलीने काय सहन केलं ते गरज आहे कादंबरीची, त्या विषयाची गरज आहे. पण वास्तविक जीवनामध्ये श्यामलाच्या जे काही तिने सोचलं सहन केलं त्याचं समर्थन करणं योग्य नाही, बरोबर. असं मला वाटतं. सुरेशजी काही बोलणार आहेत का? बराच वेळचा विचार करत होतो. अप्रतिम मांडलं हे जे मांडलं. थँक्यू. आता म्हणजे तुम्ही गंगाधर गाडगे जे कोट्स दिले ना ते लागू होतात. आणि दुसरं मला एक मत पडलं की हा त्या काळाचा दस्तावेज असतो. हा म्हणजे पुढच्या 50 वर्षानंतर जेव्हा ते वाचल्या जाईल अनेक शब्द वगैरे आज गाळून गेलेले आहेत. आपल्याला बऱ्याच आपण त्या भागात राहूनही आपल्याला ते शब्द आज माहीत नाहीत. असे शब्द आपल्या वर्षानं खूप मेहनत घेतली आहे गेल्या 5 वर्षापासून. आणि तिला जेव्हा 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 काही माहिती लागेल तेव्हा ती एक लहान मुलगी होऊन सुजाताताई आहे किंवा ब्राह्मणकर आहे किंवा मी आहे अशा तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून ती करून घेते की मला हे प्रश्न पडले त्याच्यासाठी काय करावं. तर करते आपल्या मनाचं, पण सगळ्यांचं ऐकून त्या पद्धतीने ती अशा पद्धतीनं त्यांनी तिला रिराईट करत इथपर्यंत ती आली आहे. म्हणून ती कादंबरी आज एक चांगली उत्कृष्ट कलाकृती असं माझं मत आहे. दुसरं असं की तिकडची भाषा आज तिलाही नागपूरला येऊन बरीच वर्ष झाली आहे. मला तर आश्चर्य वाटते एवढे शब्द कसे आठवतात. म्हणजे आम्ही खेड्यातच जन्मलो, पण खेड्यातून आम्ही जेव्हा शहरात आलो तर शब्द आमच्या विस्मरणात गेलेले आहेत. तर या अशा कादंबरीच्या निमित्ताने काय झालं की शब्द मला ते कळले आणि माहीत झालं की जेव्हा तिनं मला विचारलं की प्रस्तावना लिहिता का, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे मोठं कठीण आहे. पण मला ते शब्द माहीत होते तेव्हा त्याची उजळणी झाली तिच्या ह्याच्यातून. तुम्ही जे मांडलं ते अगदी व्यवस्थित खूपच सुंदर मांडलंय तुम्ही. आज जे मांडलंय ना ते खूप छान मांडलं. असं म्हटलं की आजची कहाणी आहे की ती 20-25 वर्षापूर्वीची कहाणी आहे. आजची जर ही कहाणी असती तर याच्यामध्ये बरेच बदल झाले असते. तिचा स्वभाव त्याच्यातही बदल, आई वडिलांचं जे काही त्याच्यात जे स्वभाव विशेष दाखवले आहे त्यातही बदल घडले असते. तिच्या मैत्रिणी, तो परिसर वगैरे वगैरे या सगळ्या याच्यामध्ये बराचसा बदल. ते छकडे पंडित बहीण लग्न लावायसाठी मुलगा पाहणे वगैरे वगैरे जाणे आणि त्याचं पाय धुणे वगैरे जे आपण सांगितलं, किंवा ज्या म्हणी वापरल्या जातात त्या बायकांच्या त्या आज नाही झाल्या. आज बऱ्याच ते त्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. आज खेड्यातल्याही बायका मला तुला वगैरे बोलायला लागल्या आहेत. म्हणजे खेडी बघली म्हणजे आणखी 10-20 वर्षानं जेव्हा आपण बघू खेड्यांकडे तर खेड्यांचंही बरचसं शहरीकरण झालंय. पण वर्षानं जे दाखवलंय त्याच्यामध्ये 25-30 वर्षापूर्वीच दाखवलं आहे हे त्यावेळेची जसं अरुणानं म्हटलं की त्यावेळी सामाजिक परिस्थिती होती. तुम्ही किती म्हटलं की मुलगी विरोधात जायला पाहिजे नवऱ्याच्या किंवा आई वडिलांच्या, ते शक्यच नव्हतं त्यावेळेला.
म्हणजे तुझी बदनामी झाली असती का? ही मुलगी आई वडिलांचं मानत नाही, कोणाचंच मानत नाही. तुला ज्या घरी दिलं त्या दिल्या घरी तू सुखी राहा. झालं. तुझं आपलं इथलं नातं फक्त आई वडिलांचं एक नातं राहिलेलं आहे, एक माहेर राहिलेलं आहे. पण आजच्या सारखं वातावरण त्या काळात नव्हतं. त्याच्या अगोदरच्या काळात जर आपण जातो म्हटलं तर अनेक मुलीला पाहिलं सुद्धा नाही पाहायचं. घरातली जी वरिष्ठ मंडळी आहे ना, ती मुलगी किंवा मुलगा पाहायला जायचे, मुलगा पाहायला जायचे विशेषतः. आणि मुलाला सांगायचे का तुझं लग्न जुळलं, आणि तो हो म्हणायचा. हे सुद्धा त्याच्या 50-60 वर्षापूर्वीचं हे खेड्यातलं वातावरण होतं. बघा, जर असेल तर आणखी त्याच्यामध्ये वेगळेपण येईल. पण आज आपण जर म्हटलं मुलीचं मत नाही घेतलं तर आज शक्य आहे का? तुम्ही जेव्हा मुलगा बघता तेव्हा तुम्हाला त्या मुलीचं लागते मत, आणि तिनं जर नाही म्हटलं तर तुम्ही त्यावर विचार करते आई वडील, कारण हे मुलगी नाही म्हणते, संसार तिला करायचा आहे. पण त्यावेळेला तसं नव्हतं. मी म्हणतो ना, बाप म्हणून तुला म्हणतो किंवा मोठा भाऊ म्हणून तुला म्हणतो, तर तुला इथं लग्न करावेच लागेल. आणि त्यातून जी परिस्थिती उद्भवली, म्हणजे जसं तर तिची कादंबरी वाचताना तुम्हाला एकच प्यारा आठवत होता, सिंधू आणि तिचा तो नवरा, या पद्धतीने सुधाकर आणि सिंधू यांची. पण तिच्या आयुष्यात ती घडलेली कहाणी आहे. तिनं उत्कृष्टपणे त्याला जो एक हे दिला आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. ते मलाही वाटलं की नाही का लांबवली असेल, पण जेव्हा ते तुम्ही जे उत्तर दिलं ते यथार्थ आहे असं मला वाटतं. आणि तिच्या हातून अशा चांगल्या कादंबऱ्या होईल याचाही मला विश्वास आहे. कारण काय, तिच्यामध्ये हा एक गुण आहे, वर्षाचा मला हा गुण सुजाताताई इथं बसल्याच आहेत, ब्राह्मणकर आहेत, तुम्ही आहात वसुधाताई, वर्षा चोबे आहेत. तर हे काही ना काही आपल्याला जर काही प्रश्न पडले तर आपण 4 जणांना विचारले पाहिजे. हे फार कमी झालं आजच्या लेखकांमध्ये. हे मी तुम्हाला, लेखकांना जर तुम्ही काही तुझं चुकते आहे किंवा हे, तर आजकाल राग येतो, आपण सांगू शकत नाही. आपण जर एका शुद्ध लेखनाची चूक सांगितली ना, तर वर्षाचं कसं, अरे हो असं आहे काय ते बेट, हा बरोबर आहे, ती लगेच दुरुस्त करेल. हा तिचा एक गुण. नेहमी लेखक होण्यासाठी जे आवश्यक आहे तो गुण तिच्यामध्ये आहे, म्हणून तिची कादंबरी किंवा तिचं लेखन हे उत्कृष्ट होते. नाहीतर पूर्वी कसं काही अगोदर तुम्हाला माहित असेल वसुधाताई, का छोटी छोटी चूक काढायची, असे संपादक होते त्यावेळेला, का हे असं लिहिलं हे बरोबर, आपण त्यावर विचार करायचा. आताचे जे लेखक आहेत ना, ते अरे त्या संपादकाला काय कळते म्हणते, त्याने एखादी कादंबरी माझ्या असं नसते. गाडी चालवता येते म्हणून गाडीचे सगळेच पार्ट मला कळले पाहिजे असं थोडंच आहे. मी संपादक आहे म्हणजे मी लिहिलंच असलं पाहिजे असं नाही आहे ना. तर हे आपण समजून घेतो. आणि हा गुण चांगला आहे. मी तरी म्हणतो की आज आपण लहान होऊन आम्ही हेच केलेलं आहे. अगदी वसंत बापट, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य यांच्या समोर एक लहान आपण होऊन त्यांना विचारायचं, तो काय सांगतात, आपल्या चुका सांगतात, आपण काय करायला पाहिजे हे सांगतात, आणि ते खरंच आपल्याला एक मार्गदर्शनाची दिशा देतात. पण आपणच जर असं अहम जर ठेवला ना लेखनामध्ये, अहम चालत नाही. हे अरिस्टॉटल पासून तुम्ही जे उदाहरण दिले, गंगाधर, मी हे उदाहरण सांगतो तुम्हाला. गंगाधर गाडगिळांची एक कथा मला कळली नाही, हे फक्त जाता जाता सांगतो, मला खरंच कळली नाही. आणि मी गंगाधर गाडगिळांना पत्र लिहिलं की सर, हे तुमची कादंबरी मला तर एक कथा तर ललित लेखन वाटते, ही कथा सुटत नाही म्हटलं सर मला, मी लहान आहे पण क्षमस्व, हा असा मी तुम्हाला प्रश्न करतोय, हिला कथा का म्हणावी, कारण याच्यात कथानकच नाहीये, सगळं म्हटलं तुम्ही ललित पद्धतीनं लिहिलेलं आहे. तर म्हटलं मला एक लहान लेखक म्हणून जर मार्गदर्शन कराल तर मी खूप आभारी राहील. त्यांनी मला लांबलचक पत्र लिहिलं आणि माझ्यावर हे सगळ्याचे उत्तर देत, माझ्यावर ज्यांना पीएचडी केली आहे, ज्या जोशी मॅडम होत्या कोणीतरी मुंबईच्या, त्यांना हे तुमचं पत्र देतोय, त्या याचं उत्तर देतील. आणि त्यांनी मला 4 पानाचं उत्तर पाठवून ही कथा कशी आहे आणि हे ललित लेखन कसं नाही हे समजून दिलं. तेव्हा मला कळलं का हो, कथा ही अशी असू शकते. तिथून आपण सुधारणा होते ना, तर मी या पद्धतीचं लिहिलं तर ती कथा होईल. म्हणजे त्याला जे मनोविश्लेषणात्मक आपण म्हणतो त्याच्यामध्ये कथा कमी असते. कादंबरी ह्या मनोविश्लेषणात्मक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा कादंबरीमध्ये कथानक कमी असते पण मनोविश्लेषण खूप असतं.
आता याच्यामध्ये वर्षाच्या कादंबरीमध्ये पूर्ण एक असं एक चलचित्र तुमच्या समोर उभं राहतं, जसं एखादा हो. चित्रपट तसं अगदी याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तिनं जी भर घातली आहे, तुम्ही म्हटलं तिच्या संवेदना वगैरे वगैरे, ती वऱ्हाडी भाषा, त्याच्यातलं हे सगळं तिने जे मांडलं आहे ना, ते अतिशय सुंदररित्या तिथं मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भावभावना तिनं सांगितलं ना का माझ्या डोळ्यात अश्रू आले, हे खरं आहे, ते लिहिताना येते आहे. आणि म्हणून मला असं वाटते की तिचं हे मानलं पाहिजे. माझी बॅटरी संपली, थांबतो. धन्यवाद सर. अजून कोणी आहे का, विजयाताई वगैरे काही बोलणार आहेत, चंद्रकांत सर वगैरे? मी वाचलेलं नाही ना पुस्तक, आता वाचेल. अच्छा अच्छा, बर बर, ठीक ठीक. विजयाताई आहेत का गेल्या? हा आहे विजयाताई. दोन गोष्टी महत्वाच्या. जसं की पुस्तक वाचताना आवाज नाही येत आहे तुझा बरोबर. आता येतं. हा दोन महत्वाचे आहेत. आजचं उलगडा करताना एक उत्साह होता की वर्षाताईने सांगितलं होतं उलगडा करणार आहेत, आणि खूप अभ्यासक उलगडा झाला आजचा. आणि पुस्तक जसं वाचकाला आवडतंय किंवा उत्सुकता वाढते ती वाचण्याची, कारण त्याच्यात ओतलेला लेखकाचा जीव आहे. आणि त्याच्यामुळे ते एक समजतं की आपल्याला की ही वास्तववादी घटना असू शकते, की आहे. आणि या दोन गोष्टी फक्त नमूद करायच्या होत्या की आपल्याला. थँक्यू. थँक्यू. समारोपाकडे यायचं का? नाही आहे का विजयाताई? आहे विजयाताई आहेत, मला दिसत आहेत. हो का? आहेत. ठीक आहे, मग बोलायचं नसेल तर आपण समारोपाकडे येऊ. माईक आज माझा माईक बंद आहे का? नाही 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 विजयाताईचा येतो आवाज. अच्छा, बोलतायत का? लेफ्ट गेल्या, लेफ्ट. अरे आजचा आपला ग्रंथसंगोष्ठीचा हा 10वा कार्यक्रम होता. आणि वसुधाताईंनी खूप सुंदर त्या पुस्तकाचा उलगडा केलेला आहे. आपली चर्चा पण सर्वांगाने झालेली आहे. त्याचा हा खूप छान कार्यक्रम झाला आणि मोकळी चर्चा झाली आपल्यामध्ये. तो एक मला खूप चांगला योग वाटला या दृष्टीने. सगळेजण आले आणि छान मोकळे बोलले, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. वसुधा तर आमची मैत्रीणच आहे, तिचे काय आभार मानावे, तिने इतकं सुंदर उलगडलं आहे. पण एक औपचारिकता म्हणून तुझ्याही वेळात वेळ काढून, तुझेही आम्हाला माहितीये की किती बिझी असते, त्यामुळे तुझेही खूप आभार. सगळ्यांचेच आभार मी मानते, कारण मला दिसत नाहीये कोण कोण आहेत. आणि काही लोकांना मी रवींद्र म्हणून काहीतरी नाव दिसतंय, विजयाताई आहेत, चंद्रकांत भोसले सरांचे विशेष आभार की आम्हाला तो कार्यक्रम त्यांनी उभा करून दिला. आणखी उपस्थित सगळ्यांचे आभार. आणि ग्रंथसंगोष्ठीमध्ये आपण अशीच उत्तमोत्तम पुस्तकं घेणार आहोत. आपल्यालाही काही पुस्तकं इथे उलगडायची असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचं पेज वाचा, FB वर आमचं फेसबुकवर पेज आलेलं आहे आणि त्या पेजवर तुम्ही मेसेज करू शकता, पुस्तकाचं सांगू शकता आणि आपणही या चर्चेत सहभागी होऊ शकता. तर आज इथेच थांबूया. मी निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद वसुधाताई.